नमस्कार, सी 24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रांजणगाव एमआयडीसी मधील सुप्रीम ट्रूज कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध कामगारांनी सुरू केले बेमुदत आमरण उपोषण। राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी न केल्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या समाज बांधव आणि गटविकास अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। बजरंग दलाच्या 50 कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोखरकर यांच्यावरती मारहाण केल्याचा गुन्हा दाखल। मात्र बजरंग दलाने केले आरोपाचं खंडन। आणि सांगली स्टेशन चौकामध्ये पार पडली पहिली युवा संवाद परिषद। पूनमताई महाजन यांनी केले राजकीय परिस्थितीवरती भाष्य। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। रांजणगाव MIDC येथील सुप्रीम ट्रूज कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध 19 फेब्रुवारीपासून कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाचा 5वा दिवस आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे। रांजणगाव MIDC येथील सुप्रीम ट्रूज या कंपनीमध्ये 110 कामगार काम करतात। 1 एप्रिल 2016 पासून या कामगारांचा वेतन करार प्रलंबित आहे। वाढती महागाई लक्षात घेता या कामगारांचे पगार वाढले पाहिजे होते, पण या कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे पगारवाढ होत नाहीये। तसेच कंपनी व्यवस्थापनानं अवास्तव उत्पादन वाढीची मागणी करत तसेच दबाव तंत्राचा भाग म्हणून कामगारांवरती खोट्या कारवाया केल्यात। गेल्या डिसेंबर 2016 पासून व्यवस्थापनानं नो वर्क नो पे नो अर्निंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पगार कपात केली आहे। त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आली आहे। दरम्यान कंपनीच्या कामगारांनी 19 फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाचा 5वा दिवस आहे। या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली आहे आणि या कामगारांना न्याय मिळाला नाही तर कंपनीला टाळं ठोकण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। रांजणगाव कंपनी या कंपनीच्या विरोधामध्ये या कंपनीचे कामगार वेतनवाढीच्या व वेतन कपातीच्या मुद्द्यावरून गेले 5 दिवस उपोषणाला बसलेले आहेत। अद्याप उपोषणामधून कोणताही तोडगा निघालेला नाही। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई या ठिकाणी उपस्थित आहे। तृप्तीताई देसाई याबाबत कोणता निर्णय घेत आहेत हे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। सुप्रीम ट्रूज कामगार युनियनच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे आणि त्या कामगारांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। आज त्यांची प्रकृती बरीच खालावलेली आहे, तरीसुद्धा कंपनी व्यवस्थापन असेल किंवा कामगार आयुक्त असतील हे लक्ष घालून त्याच्यामध्ये अजूनही मार्ग काढायला तयार नाहीत। जर 2 दिवसामध्ये मागण्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून लेखी पत्र मिळालं नाही तर 25 तारखेनंतर या सुप्रीम ट्रूज कंपनीला जे आहे ते भूमाता ब्रिगेडच्या वतीनं सगळ्या महिलांना घेऊन जे आहे ते इथं टाळं ठोकण्याचं काम आम्ही करणार आहोत। काही कंपनीवर काय बोलणं झालेलं आहे का? कंपनीबरोबर याच्या आधी अनेक 2-3 वेळा मीटिंग लावल्या गेलेल्या होत्या, परंतु कंपनी व्यवस्थापन कधीच हजर राहिलं नाही। दरवेळी कामगारांना जे आहे ते कुठेतरी त्यांच्यावर आरोप केले जातात, तडजोडीला कामगार येत नाहीत अशा पद्धतीचं जे आहे ते म्हटलं जातं, परंतु कंपनी व्यवस्थापन दरवेळी त्यांना डावलण्याचं काम करतं। कंपनी व्यवस्थापनाची काल जी कामगार आयुक्तालयाबरोबर मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 15 मार्चपर्यंत मुदत मागितलेली आहे। मला वाटतं 15 मार्चपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपोषणकर्त्यांचे काय हाल
उठवतील हे आपल्याला माहिती आहे. आणि उपोषण कार्यकर्त्यांमधील एकाही कार्यकर्त्याची जर तब्येत बिघडली तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. त्यामुळे तातडीनं आता मी कामगार आयुक्त जे अभय गीते आहेत त्यांच्याशी बोलली आहे. मिनिस्टर जे संभाजी पाटील निलंगेकर आहेत त्यांच्या कानावर आज ही बाब घालणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत तातडीनं याच्यामध्ये पावलं उचलून ही या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य व्हावा यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल 25 तारखेपर्यंत संध्याकाळीपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 26 तारखेला या कंपनीला इथं येऊन आम्ही जवळजवळ 150 ते 200 महिला टाळं ठोकून कंपनी कायमस्वरूपी बंद करणार आहोत. 5व्या दिवशी आमरण उपोषणाचा यांचा दिवस आहे. खरं म्हणजे आपल्याला कायदा कंपनीने पाळला पाहिजे की आपल्याला किमान वेजेसचा एक कायदा आहे, परंतु कंपनी काय चालाकी करते असं एक जर आपण आता मी पेमेंटची स्लिप पाहिली तर ज्याला 13,000 रुपये आणि तुम्ही नो वर्क या नावाखाली 5,000-6,000 रुपये कापताय म्हणजे त्याच्या हातात 6,000-6,500 रुपयेसुद्धा मिळत नाही. ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. शेवटी कामगारांच्या ज्यावर कंपनी चालते मी माहिती घेतली तर ह्या कंपनीचं कामकाज ह्या मुलांनी सुरळीत चालू ठेवलेलं आहे. की असं कधी आत्ता ते सांगतात की बाबा आम्ही सगळे बाहेर आलो आणि कंपनी बंद पाडली, तिचं उत्पादन बंद पडलं आहे, असं अजिबात झालेलं असं मला त्यांनी सांगितलं. नो वर्क नो पेमेंट हे असं ते म्हणत असेल तर CCTV त्यांचं योग्य उत्तर आहे. त्यांनी CCTV लावा त्या ठिकाणी आणि CCTVमध्ये जर एखादं काम नसेल करत तर खुशाल पगार देऊ नये. तुम्हाला सगळं लगेच लक्षात येण्यासारखं आहे. मग तुम्ही आता ह्या लोकांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे, कारण शेवटी आज 5वा दिवस आहे. अशा पद्धतीनं कामगारांची हॅरॅसमेंट करणं हे अत्यंत या कंपनीच्या मॅनेजमेंटचं मालकाचं पूर्णपणे चुकीचं काम चाललेलं आहे. आज 5व्या दिवशी खरं म्हणजे आता कंपनी पुढाकार घेऊन त्यांनी काहीतरी याच्यावर सोल्युशन काढावं. एखादा दिवस उद्याच्या वाट पाहू आम्ही, नाहीतर शेवटी आम्ही बी या कामगारांच्या लढ्यात पुढाकार घेऊ, पुढं उतरू. कोणती इंडस्ट्री या एरियातली बंद पडावी अशी आम्ही मानणारे कार्यकर्ते नाही. इंडस्ट्री चालू राहिली पाहिजे. कधी काळी मागे पुढे होतं. कदाचित कंपनीला यंदा थोडंसं कमी पैसे मिळाले असतील, मग त्यांनी जर कामगारांना समजून सांगितलं की बाबा हे तुमचे जे काय पगार आहे आज 13,000-13,500 हे मागे पुढे होतील पण आम्ही तुम्हाला पगार देऊ. त्यामुळे ती चर्चा सकारात्मक व्हायला पाहिजे दोन्ही बाजूनी. कामगार आपले सगळे ऐकण्याच्या मनस्थितीत आहे पण मॅनेजमेंट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं साधारणतः चित्र तरी इथं दिसतंय. नाही तर 5 दिवस आज होत आले तर कोणीतरी चर्चा करायला पुढं आलं असतं, परंतु कुणीही त्यांच्यातलं चर्चा करायला पुढं आलेलं नाही. या विषयावरती निश्चितपणे मी धनंजय मुंडे साहेबांच्याकडं हा प्रश्न मांडेल, अजितदादांच्याकडं हा प्रश्न मांडू आपण आणि राज्याच्या ह्या 2 नेत्यांच्या माध्यमातून विरोधी पक्षाची भूमिका आज आम्ही करतोय. त्या भूमिकेतनं मुख्यमंत्री असेल, कामगार मंत्री असेल, या कामगारांच्या न्यायासाठी आम्ही निश्चितपणे जोरदारपणे आम्ही तिथं प्रयत्न करू. म्हणजे सिक्युरिटी गार्ड असे आहेत ना, आम्हाला मानसिक त्रास खूप देतात. ते एक सिक्युरिटी गार्ड आहे पण आम्हाला फार जाम करते अशी मानसिक त्रास देऊन ते आम्हाला नकोय. मेन म्हणजे कंपनीत ह्याच्यावर किती वेळा आम्ही HR डिपार्टमेंटला लेटर दिले, त्यांनी दखल घेतली नाही तिची. काय करायचं मग? आणि ह्याचा जर निकाल नाही लागला तर आम्ही आंदोलन तीव्र करू. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. ऑल इंडिया रँकर 2017च्या यादीमध्ये अग्रवाल क्लासेसच्या 8 विद्यार्थिनींनी रँक मिळवलाय. त्यामुळे पुण्याचा नावलौकिक देखील वाढलाय. ऑल इंडिया रँकर्स 2017च्या यादीमध्ये अग्रवाल क्लासेसच्या 8 विद्यार्थिनी रँक मिळवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. CA, CS, CMA विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असलेले अग्रवाल क्लासेसच्या देशात 25 पैकी 8 रँक मिळवल्यानं पुण्याचा नावलौकिक देखील वाढलाय. दरवर्षी आम्ही महाराष्ट्र स्तरावरती जास्तीत जास्त ऑल इंडिया रँकर्स निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपल्या अभ्यासासाठी अनुकूल असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामधील आव्हानासाठी त्याची तयारी करण्यास मदत होईल. तसेच देशाच्या आर्थिक जडणघडणीमध्ये त्याचा मोलाचा सहभाग असावा.
आणि असं म्हणण्यास अभिमान वाटतो की आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं नागरिक बनवण्यास हातभार लावल्याचा खरा अभिमान आहे. या पत्रकार परिषदेच्या संकल्पनेमुळे आपल्याला विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सांगता आलंय, जेणेकरून याचा अधिक विद्यार्थ्यांना सकारात्मक फायदा होईल अशी भावना क्लासच्या सर्व गुरुवर्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होत्या. अग्रवाल क्लासेस में हर साल तकरीबन 15 से 20 रैंक आते हैं. अब हर साल 15 से 20 रैंक आते किस तरह से हैं कि हर 6 महीने में इसका एग्ज़ाम होता है. एक एग्ज़ाम जो होता है दिसंबर में होता है, दूसरा एग्ज़ाम जून में होता है. तो तकरीबन दिसंबर और जून दोनों में एग्ज़ाम में अगर हम देखें तो 15 से 20 लोग जो है 15 से 20 जो स्टूडेंट है वो रैंक में आते हैं. जहाँ तक तैयारी का सवाल है, हम लोगों के जो है हर सब्जेक्ट के लिए एक अलग फैकल्टी है. हर सब्जेक्ट को पढ़ाने वाला टीचर उस पर्टिकुलर सब्जेक्ट का एक्सपर्ट है. वो जो टीचर है वो अपना डेडिकेटेड टाइम, मतलब जिसको बोल सकते हैं उसका 100% जो टाइम, मनी, एनर्जी जो कुछ भी है वो अपने पढ़ाने के लिए लगाता है. यही रीज़न है कि बहुत अच्छा रिज़ल्ट आता है. और इन सबसे बड़ी बात क्या होती है, मैं हमेशा बच्चों को बोलता हूँ कि मेन जो फैक्टर होता है वो मोटिवेशन होता है. हमारे यहाँ से बच्चों को बहुत बड़ा मोटिवेशन ये दिया जाता है कि लास्ट टाइम में भी बहुत बच्चे रैंक ला चुके हैं. रैंक लाना बहुत इजी है और आप अगर मेहनत करोगे तो आप बहुत इजीली रैंक लेके आ सकते हो. तो हमारा जो फोकस होता है कि पास तो हर बच्चा होता है, लेकिन अगर आप रैंक लेके आएंगे तो कहीं ना कहीं आपके लिए जॉब में भी अच्छा रहेगा, जॉब में आपको सैलरी भी अच्छा मिलेगा. तो हमारी तरफ से एक बहुत बड़ा बच्चों को मोटिवेशन जो मिलता है वो रैंक के लिए मोटिवेशन मिलता है, जिसका काफ़ी बड़ा फ़ायदा बच्चों को भी मिलता है, क्लासेस को भी मिलता है. हर साल 15 से 20 बच्चे रैंक में आते हैं. 8 स्टूडेंट जो है रैंक पर आए, आवाज़ हाँ 8 स्टूडेंट जो रैंक पर आए, लेकिन बाकी का रिजल्ट क्या? बाकी 95% बच्चे पास हो चुके हैं. 95% बच्चे पास हो चुके हैं और 8 बच्चे जो है ऑल ओवर इंडिया रैंक में आए. अब ये भी आपको थोड़ा सा एक चीज़ देखना होगा कि टोटल रैंक जो होते हैं वो सिर्फ 25 ही होते हैं. इंडिया में जो रैंक होती है वो फर्स्ट से लेकर 25 तक रैंक होती है. तो 25 रैंक में ऑल ओवर इंडिया के अंदर, नॉट ओनली इन महाराष्ट्र, 8 बच्चे जो है वो अपने अग्रवाल क्लासेस के. सर टोटल आए 25 मार्क किया, 11 गुजरात से. हाँ, मोस्टली लड़कियाँ ज़्यादा है, लड़कियाँ ज़्यादा है. क्या मुझे लगती है और जो गुजरात के जो 11 हैं से क्या होता है कि एक्चुअल में बोलने को 25 रैंक होती है, लेकिन जो बच्चे होते हैं वो थोड़े से ज़्यादा हो जाते हैं. कैसे ज़्यादा होते हैं कि जैसे 23 रैंक है तो वो भी 1-2 लोगों को हो सकता है. और यहाँ पे आपका जो क्वेश्चन है कि गुजरात से नहीं, ये जो रिज़ल्ट की अगर हम बात करें तो जितना अच्छा रिज़ल्ट अपना पुणे का होता है उतना रिज़ल्ट पूरे इंडिया में कहीं और किसी दूसरी जगह का नहीं होता है. रितेश अग्रवाल अग्रवाल क्लासेस. थोड़ा सा इनको बुलवाएं अपन, थोड़ा सा. अगरवालमध्ये येण्यासाठी मला असं काही शोधलं वगैरे नाही. बाहेरच्या लोकांनीच खूप सांगितलं की अख्ख्या पुण्यात चांगला क्लासेस CS साठी. आणि जेव्हा इकडे आले तेव्हा सगळे हे रँक्स वगैरे बघून असं मला काही वाटलं नव्हतं की मी रँकमध्ये असेल. पण जसं जसं मी क्लासला बसायला लागले, जसं जसं शिकत गेले तसं तसं एक इच्छा होती की नाही मला पण रँक आणायचं आहे. आणि वेळोवेळी सरांनीसुद्धा खूप मोटिवेशन दिलं आहे. मोटिवेशन म्हणजे की आणायचंच आहे, ह्याच्या पलीकडे नुसतं पास होणारे भरपूर असतात, पण रँकमध्ये फार कमी लोक येतात. वेळोवेळी हे सांगत राहणं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि सरांनी खूप सपोर्ट केला. मी अगरवालमधूनच 12वी केली होती. तेव्हा मी अकाउंट्समध्ये माझा रँक होता 12वीमध्ये 98%. तेव्हा आम्हाला नवनीत सरांनी शिकवलेलं, म्हणजे बेसिक्स जे आहेत ते 11वी 12वीमध्ये क्लिअर करा. वेळोवेळी हेच सांगत राहणं आणि असं कोणतंच प्रेशर नव्हतं. खूप सपोर्टिव्ह आहेत सगळी अख्खी टीम अगरवालची. आणि अगदी म्हणजे फ्री ॲटमॉस्फिअर आहे. घरातल्यांसारखंच सगळ्यांनी सांभाळून घेतलं आहे. चुकलं तरी ते बोलणार आणि कौतुकसुद्धा त्यांनी खूप केलं आहे आजपर्यंत. उत्कर्षा शेळीकर. मेरा नाम तान्या खंडेलवाल है. मेरी 21 आई है रैंक. और मैं ये बताना चाहती हूँ कि मैं महाराष्ट्र से नहीं हूँ. सो मुझे यहाँ बहुत प्रॉब्लम्स आती थी क्योंकि मैं हॉस्टल में रहती थी और वहाँ का एटमॉस्फेयर आपको पता है कि पढ़ाई जैसा नहीं होता है.
तो मेरी जितनी भी पढ़ाई है लाइक टोटल 75% पढ़ाई मैंने यहाँ कोचिंग में ही की है अपनी, क्योंकि टीचर्स लोग सब अच्छे से कोचिंग में ही बता देते थे। तो 75% मेरी पढ़ाई कोचिंग में है, बाकी 25 मैंने अपने घर पे पढ़ाई। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहुयात पुढची बातमी। कोपरगाव तालुका पंचायत समिती कार्यालयामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी न केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या समाज बांधवांना पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी अरेरावीची भाषा वापरून त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं। त्यामुळे परीट समाज बांधवांनी गटविकास अधिकारी कलोडे यांचा निषेध करून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती असल्यानं सर्व शासकीय कार्यालयामध्ये जयंती साजरी करण्याचे आदेश असून देखील दुपारी 12 वाजेपर्यंत कोपरगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी केलेली नव्हती। तेव्हा समाज बांधव या ठिकाणी गेले आणि त्यावेळी गटविकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते। समाज बांधवांच्या वतीनं तेथील कर्मचाऱ्यांना फोटो भेट देऊन या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आणि तेवढ्यात गटविकास अधिकारी पंचायत समितीमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये आले। त्यांना जयंती साजरी न केल्याचा जाब उपस्थित समाज बांधवांनी विचारला आणि जयंती साजरी करून स्वच्छता मोहीम आपण करू अशी विनंती केली। त्यावेळी गटविकास अधिकारी कलोडे आणि समाज बांधव यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला। तेव्हा गटविकास अधिकारी यांनी अरेरावीची भाषा वापरली आहे आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून गटविकास अधिकारी यांनी परीट समाज बांधवांची माफी मागावी अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे। एक वाजताची मीटिंग होती तुम्हाला कळतं का? दूर थांबा तिकडे अधिकारी म्हणता माहित नाही आम्हाला काय 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 अधिकारी ना आवाज समोर आलो संतांच्या फोटो तुम्ही माळ्यावर गुंडळून शिफ्टिंगमुळे वगैरे झाली ना त्याच्यामुळे अधिकारी फोटो आणि का बरं तुमचा धूळ होती त्यामुळे मला माहित नाही असं नाही मी एका ठिकाणी ऑलरेडी फोन झाला आहे याच्या आधी मी 10 वाजता प्रोग्राम करून होतो ग्रामपंचायतला होतो आमचे आज फोटो तुम्ही प्रोग्राम केला तर
सवस्ताचे फोटो येईल. मी तुम्हाला 10 वाजता फोटो दाखवतो. मी सवस्ताला आज 10 साहेब, तुम्ही 10 वाजता वाजता इथं करून घ्यायला पाहिजे होतं. अरे आज मासिक सभा होती ना. मासिक सभेचे सभापती येणार आहे, उपसभापती येणार आहे. त्यावेळेस प्रोग्राम पण त्यांना आधी समजूनच सांगितलं राहिलं ना, ते अंदर नाही का बाहेर म्हणजे काय? बाहेर नाही का म्हणजे काय? हे काय बोलायची भाषा झाली का? काय भाषा आहे? काय प्रश्न आम्ही काय म्हणतो, तुम्हाला स्वच्छतेचा आपण कार्यक्रम घेऊ. आपण तर काय बोलायची स्वच्छता नसेल. आमचा मागे लागून आमचा मागे घेतो. आमचे सभापती उपसभापती येणार आणि तुम्ही पण ऐकून असं काही मला नियमात असा टाइम नाही. सीएम साहेबांनी नाही नियमात मला नियमात सांगा की हा वेळ आहे म्हणून यावेळी साजरी करा. एक स्वच्छताचा एक छोटासा 2 मिनिटं चला. जा साहेब. बघा, आम्ही माहिती आहे का मासिक सभा आहे. मासिक सभेमध्ये चांगलं कार्यक्रम नियोजन होता. तसं काही नाही. तुमचा जो संबंध यानंतर समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहून गटविकास अधिकारी कलोडे यांनी माफी मागितली आहे आणि त्यानंतर स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली. बोललं नाही. त्यामुळं माझ्या कर्मचाऱ्याबद्दल मी नव्हतो त्यावेळेस. माझ्या कर्मचाऱ्याबद्दल जर काही चुकीचं बोललं गेलं असं त्यासाठी मी पंचायत समितीमार्फत दिलगिरी व्यक्त करतो. आता 1:30 वाजता आमच्या इथे पुन्हा गाडगेबाबा संत गाडगेबाबांचा 1:30 वाजतापासून आपण इथेच आम्ही जयंती साजरी करणारच आहे. मात्र समाज बांधवांच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. आज पंचायत समितीमध्ये ज्या अधिकाऱ्याने जे मगरुरीची भाषा बोलली बाबा कोणते गाडगे बाबा कोणाची जयंती आणि जे आमचे समाजाचे कार्यकर्ते त्यांना जे आरेरावीची भाषा केली आणि बाहेर जाण्याचा जो मुजोरपणा दाखवला त्याने तो योग्य नाही. त्याचा समाजाच्या वतीने आणि या पंचायत समितीने आज गाडगे बाबांची जयंती साजरी करायचा जो GR आलेला आहे सरकारचा ते त्यांच्याकडे काहीच उपलब्ध नाही. गाडगे बाबांचा फोटो नाही, त्यांची प्रतिमा नाही. ती प्रतिमा आम्ही समाजाच्या वतीने त्यांना दिली. तर ज्यावेळेस देताना गाडगे बाबाची जयंती जी साजरी केली तर जो कलोडे साहेब आहे BDO त्यांनी जी आरेरावीची भाषा केली आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हाला स्वतःला जे म्हटले ऑफिसच्या बाहेर जा त्याच्या कोपरगाव शहर परिट समाजाच्या वतीने तालुक्याच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो. तुम्ही त्यांना जयंती साजरी करण्याची विनंती केली होती का? हो, त्यांना गाडगे बाबाची जयंती साजरी करावी म्हणून आम्ही त्यांची विनंती केलेली होती त्यांना बाबा तुम्ही गाडगे बाबाची जयंती साजरी करावी. त्यांना तो GRच माहिती नाही. त्यांना आज गाडगे बाबाची जयंती हेच माहिती नाही. अशा जर मगरूर अधिकारी काय त्याला माहिती नाही नगर जिल्ह्यामध्ये आता काय घटना घडली 8 दिवसात आणि त्याला टाळेवर आणायला आम्ही समर्थ आहे. जर त्याला तो जर ठिकाणावर येत नसेल तर त्याला वेळ पण नाही लागायचा ठिकाणावर यायला आणायला. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. आंबेगाव तालुक्यातील शिनोली या ठिकाणी हजरत पीर मन्ना शाह बाबांचा संदल आणि उरुसचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आंबेगाव तालुक्यातील शिनोली या ठिकाणी हजरत पीर मन्ना शाह बाबांचा संदल आणि उरुसचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. हजरत पीर मन्ना शाह बाबा या दर्ग्यावरती अनेक मुस्लिम आणि हिंदू बांधवांची श्रद्धा आहे. अनेक इच्छा मनामध्ये ठेवून बाबांच्या दर्शनासाठी खूप लांबवरनं इथे लोकांची हजेरी असते. असं म्हणतात की बाबांकडे स्वच्छ आणि निर्मळ मनानं जे काही आपण मागू ते आपल्याला मिळतं, आपली इच्छा पूर्ण होते. सालावादप्रमाणे यंदाच्या वर्षीही अनेक भाविक भक्तांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवशी संदलच्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. रात्री 9 वाजता निशाणाची मिरवणूक संपूर्ण शिनोली गावामध्ये काढण्यात आली. रात्री दर्ग्यामध्ये संदल, कापडाची आणि फुलांची चादर चढवली गेली. उरूस कमिटीचे अध्यक्ष युनुसभाई तांबोळी यांच्यासह शफीभाई मोमीन, घोडेगाव मुस्लिम जमात अध्यक्ष अकबर पठाण, पत्रकार मोहसिन काठेवाडी, गणेशभाऊ कोकणे, यासिन मोमीन, नजीरभाई तांबोळी, रफिकभाई अतार, सलीमभाई तांबोळी, फिरोजभाई, इरफान तांबोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचं आयोजन हाजी नजीरभाई चॅरिटेबल ट्रस्टकडून करण्यात आलं. अनेकांनी याचा लाभ घेतलाय. दुसऱ्या दिवशी उरुसच्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. अनेक हिंदू मुस्लिम बांधवांसमवेत चादरची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी कर्नाटक आणि मुंबईचे सुप्रसिद्ध कव्वाल आजिम नाजा आणि मुराद अतिश यांच्या कव्वाल्यांचा कार्यक्रम संपन्न झालाय. या ठिकाणी मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधवांची गर्दी झाली होती. आणि आदिवासी भागातील सर्व
सामान्य आदिवासी जनतेचे प्रश्न या भागातील जे कार्यकर्ते आहेत त्याचे सातत्याने त्यांच्या संपर्कात असतात, त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आजच्या त्यांच्या सदनच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. नंदू बोराडेसह मोहसिन काठेवाडी, C24 तास, शिनोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. बजरंग दलाच्या 50 कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते शरद पोखरकर यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. मात्र या आरोपाचं बजरंग दलानं खंडन केलंय. या संदर्भात बजरंग दलाचे कार्यकर्ते रोहित ढुमणे यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते शरद पोखरकर यांच्या घरामध्ये घुसून बजरंग दलाच्या 50 कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती चप्पल बुटांनी हल्ला केला. पोखरकर यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या गणेश भिकाजी बांगर आणि अमोल शिलार या दोघांना देखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यामध्ये 50 जणांवरती घरामध्ये घुसून मारहाण आणि बेकायदा जमाव जमवून शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं मोफत वाटप राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून 2 वर्षांपासून पोखरकर आणि त्यांचे सहकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये करतायत. ही पुस्तकं का वाटता अशी विचारणा करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मारहाण केली आहे असं शरद पोखरकर यांनी सांगितलंय. करत होतो लक्षामध्ये राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान असेल त्याच्यामार्फत लक्षात जी शाहू फुले आंबेडकरांची चळवळ जी आहे ती पुढे घेऊन जात होतो आपण. त्यात कॉम्रेड गोविंद पानसरे पुस्तक आहे शिवाजी कोण होता. त्या पुस्तकाच्या प्रती आपण तालुकावर शाळामध्ये वाचतो. पुस्तक खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये एक शिवचरित्र लिहिलेलं आहे आणि बहुजन ठिकाणी लिहिलेलं आहे. तर त्याच्या प्रती वाटत होतो आणि ते पुस्तक म्हणजे असं की जगातलं एकमेव सर्वात जास्त खपाचं पुस्तक आहे. आणि ते वाटण्याचं कारण असं की 10वी 12वी नंतर बजरंग दलात जाऊन गांधी होते तर पोरांनी 5वी पासून जर पुस्तक इतिहास वाचला तर तो पुढे राहून त्याचा डोकं फिरत नाही ना, सरळ चालतो. त्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश होता लक्षात छत्रपती घराघरात पोहोचवणं.
आणि परंतु आता नक्की हा जो प्रकार झाला ना याबाबत मला थोडस हे पाहिजे होतं, जो तुम्हाला मारहाण झाली तर नक्की ही कशी झाली, म्हणजे नक्की तुम्ही ते पुस्तक वाटण्यासाठी औषधला या ठिकाणी गेलते का, नक्की ते इकडे आलेले? तसं नाही, पुस्तकाने काल घर वाटत होतो, परंतु औषधी वेळेला मी पत्र दिलं आणि पुस्तकं वाटू का, शाळेने पत्र होकार दिला आम्हाला, ओके वाटा. नंतर शाळेला फोन आला 3 दिवसांनी वाटू नका. आम्ही म्हटलं ठीक आहे, नाही वाटत, विषय संपला. आला लक्षात, तिथे विषय संपला. हे काल रात्री माझ्याकडे अचानक आले, मला फोन केला, तुम्ही कुठे? म्हणलं नाही. म्हटलं भेटायचं होतं, थोडंसं झेंडे पाहिजे आम्हाला. या म्हटलं भेटू आपण. म्हणजे तुम्हाला ते म्हणले का झेंडे पाहिजे म्हणून? हो. आणि तुम्हाला भेटायचंय थोडंसं, मला चर्चा करायची. आले. मी तिथे खाली होतो मार्केटच्या मागे. 2 आले, 4 आले, 4 जण आले, 6 जण आले. नंतर मी माझ्या मित्रांना बोलवून घेतलं. सुजय झेंडे, अमोल शेलार आणि गणेश बांगर यांना बोलवून घेतलं. तोपर्यंत त्यांचा 50-60 जणांचा मोब झाला होता. काहीच जाता न करता मग त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. आलं लक्षामध्ये? नाही पण शिवाजी कोण होता तुम्ही एकेरी उल्लेख करता, तुम्ही पुस्तकाचं कसं लिहिलं? आता पुस्तक लिहिलं गोविंद पानसरे यांनी. आता शिवाजी कोण होता त्या गाडवांना वाचल्याशिवाय काय करणार, कोण होता प्रश्न महत्वाचा मुद्दा, की आपण पण म्हणतो ना अरे. त्याचबरोबर साहेब असा एक विषय होता का तुम्ही ते व्हॉट्सअपला काहीतरी त्यांना मराठा समाजाबद्दल काहीतरी बोलले होते, असं एक त्यांचं म्हणणं होतं. आपण काय केलं होतं सर, बोला बाबत काही नको मी आम्ही एवढंच म्हटलं की आपली देशभक्ती बीजी कोळसेसाठी आहेत ना, त्याचं एक वाक्य बीजी कोळसे पाटलांच्या नेहमी वापरतो ते वाक्य, की मराठ्यांनी नेहमी प्रमाणे धोरणात शिकून घातलं. वाक्य काय असं त्यांचं, ते कधी हे वाक्य वापरतात, तर ते वाक्य अशासाठी वापरतात. मागलो मराठ्यांचा कार्यक्रम कोण मराठ्यांनी किंवा आपण यामध्ये दिगंत येईल किंवा आपण 200 लोकांची नाही तयारी केली, त्याला बस ठेवल्या आणि बस मध्ये बसायला 10 लोक आली, बाकी काही कोणी असं पण म्हणजे आता असं काय झालं तुमच्या लक्षात आलं का? बोला. म्हणजे शाळेने आम्हाला परवानगी दिली, शाळेने आम्हाला परवानगी दिली. शाळेचे शिक्षक कोण आहेत? 2 शिक्षक सगळे, बरोबर. परवानगी दिली, शाळामध्ये पुस्तक पण वाचले, परवानगी दिली. पण अचानकपणे बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना पत्र दिलंय वाटू नका. म्हणजे शाळेची घाबरली, बरोबर. हे घाबरली असं त्यांनी काय झालं, दोन शेपूट घातलं ना. तुमच्या लक्षात आलं का? बरोबर. ती पोस्ट अशी होती आणि ती पोस्ट कुणाला टाकली आपण? शाळेला टाकली आपण. कुणाला टाकली? सर्वत्र टाकली तुम्ही. तालुक्यातील भरपूर व्हॉट्सअप ग्रुपवरती ती पोस्ट होतीच. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द शाळेमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाटप होणार होतं. मात्र ते पुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये महापुरुषांची बदनामी आणि महाराजांचा एकेरी उल्लेख तसेच खोटा इतिहास सांगणारे विधान असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यावरनं स्कूल कमिटीला सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या असता स्कूल कमिटीनं हे पुस्तक न वाटण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकारावरनं चिडून जाऊन शरद पोखरकर यांनी मनामध्ये राग धरून सोशल मीडियावरती मराठा समाजाची बदनामी करत भिडे गुरुजी आणि बाबासाहेब पुरंदरे यांना शिवीगाळ केली आणि बजरंग दलाची बदनामी केली. आणि एवढ्यावरच न थांबता हल्ल्याचा खोटा बनाव करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये 50 कार्यकर्त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केली आहे, असं रोहित ढुमणे यांनी सांगितलंय. मी रोहित रमेश ढुमणे, अवसरीचा रहिवासी आहे. मी बजरंग दल अवसरी खुर्दमार्फत समाजात विविध कामं करत असतो. समाजोपयोगी आम्ही कामं करत असतो सर्वजण. तर यात आम्हाला असं कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक हे शाळेमध्ये वाटणार होते. सदर पुस्तक हे शरद पोखरकर संभाजी ब्रिगेड राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे हे कार्यकर्ते आहेत, हे वाटणार होते. हे असं आम्हाला कळालं. तर आम्ही ते पुस्तक सगळं वाचलं. तर त्या पुस्तकात काय आहे काय नाही आम्ही पाहिलं पहिलं. तर त्या पुस्तकात समाजात तेढ निर्माण होईल, साधू संतांचा अपमान केलेला पुस्तक आणि शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख यामुळे समाजात तेढ निर्माण होणार असं आम्हाला ते वाटलं. त्यामध्ये 57 नंबर पान, त्यामध्ये 5 नंबरची ओळ आपल्याला असे आहे की त्यात संत ज्ञानेश्वरांबद्दल आक्षेपार्थ मजकूर आहे.
तसेच पान नंबर 38 वरती मराठी आणि हिंदू विरुद्ध शिवाजी महाराजांच्या लढाया असे आहे. 49 पान नंबरवरती 96 कोळीवाल्यांचा शिवाजी महाराजांना विरोध असं पण त्या पुस्तकात आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांवरती पण 55 नंबर पानावरती अप्रत्यक्षरित्या म्हणजे टीका केलेली आहे. आणि या सर्व पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एकेरी नावाचा उल्लेख आहे. यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न आहेत. त्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही श्री काळभैरवनाथ विद्यालयामध्ये एक विनंती अर्ज दिला त्यानंतर म्हणजे स्कूल कमिटी प्लस प्राध्यापक शिक्षक वर्गाने ते पुस्तक वाचलं तर त्यात त्यांना समजलं असेल की हे समाज विघटक पुस्तक आहे. तर याकरता त्यांनी परमिशन दिली की हे पुस्तक आम्ही वाटून देणार नाही. असं आम्ही वाटून न दिल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे श्री शरद प्रोखरकर यांनी सोशल मीडियावरती मराठा समाजाबद्दल बहुजन समाजाबद्दल घाणेरड्या भाषेचा वापर केला. त्याचप्रमाणे हे जे शरद प्रोखरकर आहेत हे दरवेळेस सोशल मीडियावरती आदरणीय भिडे गुरुजींबद्दल अपशब्द त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल शिवीगाळ करत असतात. म्हणजे त्याच्यात व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट टाकत असतात. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी त्यांचं असं निदर्शनास आलेलं आहे की हे सोशल मीडियामार्फत आपल्याच हिंदू धर्माचे मराठांचे आपले बदनामी करत आहेत. हा समाजविघटक माणूस हा इथेच न थांबता याने काय केलं तर बजरंग दलाचं नाव खराब करण्यासाठी मंचर पोलीस चौकीला बजरंग दलाच्या 50 कार्यकर्त्यांविरुद्ध ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे. ही सदरची तक्रार ही खोटी आहे. बदनाम करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करतोय. त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करतोय. त्याचप्रमाणे स्वतःची राजकीय पोळी भाजायची स्वतः कसं कायम झोतात राहील याचे प्रयत्न करतोय. तसेच बजरंग दलाच्या ज्या कार्यकर्त्यांवरती त्यानं सरळ दिसतंय की खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे. हा सर्व प्रकार घडत असताना महापुरुषांची सोशल मीडियावरती बदनामी केली आणि शिवीगाळ केली असल्याची परस्पर विरोधी तक्रार शरद पोखरकर आणि विक्रम काकडे यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. ऐकूयात याबाबत आमच्या प्रतिनिधींनी विक्रम काकडे यांच्याशी केलेली ही बातचीत. विक्रम काकडे साहेब बोलताय? हो नमस्कार साहेब. नमस्कार, मी पत्रकार अमोल जाधव बोलतोय, C24 तास न्यूज चॅनल. बोला ना साहेब. साहेब तुम्ही एक 2 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर तक्रार नोंदवली होती शरद पोखरकर यांच्या विरोधात. त्या संदर्भात थोडीशी मला माहिती पाहिजे होती. मी नोंदवली, त्यांनी माझ्यावरती नोंदवली होती तक्रार. तर त्यांनी सर मला काल पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. 2 दिवस पोलीस स्टेशनला बोलवलं होतं त्या दिवशी. त्यांना मला त्या आर्थिक अडचणीमुळे जमलं नाही जायला. मी काल गेलो होतो तिकडे पोलीस स्टेशनला. तर पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी माझ्या म्हणजे त्यांना रेकॉर्डिंग वगैरे काहीतरी ऐकवली होती पोलिसांना की मी त्यांना धमकी दिलेली मारायची वगैरे म्हणून. आणि माझ्या माहितीने सर मी अजिबात त्यांना धमकी वगैरे दिलेली नाहीये. ते असेल काय म्हणजे इथल्याच मुलांचा. तर तिथले मित्र होते स्थानिक. त्या मित्रांनी मला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं. त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यावरती मग ते पोखरकर जे होते ते म्हणजे असे वादग्रस्त पोस्ट टाकत होते. गुरुजींवरती ते जातीय म्हणजे सिंधमचं प्रकरण झालं होतं ना. सिंधमचं प्रकरण झालं तर ते जातीचं नाव घेऊन सिंधम पण गुरुजींच्या जातीचा बामनच निघाला वगैरे असं जातीचं नाव घेऊन जातीय तेढ निर्माण करत होता. तर दुसरी एक त्यांनी पोस्ट टाकली होती की आता भिडेचे किडे तलवारी घेऊन येणार वगैरे असं भिडे गुरुजींचं नाव घेऊन भिडेचे किडे तलवारी घेऊन येणार. भिडे गुरुजीबद्दल हा भिडे गुरुजी बाबासाहेब पुरंदरे बोलले बाबासाहेब पुरंदरेंबद्दल. परत आपलं RSS बद्दल हातकड्डी गँग वगैरे त्यांच्याबद्दल पण RSS बद्दल पण वाईट शब्द बोलला. अश्लील भाषेत बोलला. मग नंतर मग आम्ही त्याला चर्चेमध्ये वैचारिक चर्चेमध्ये त्याला आम्ही भारी पडायला लागलो. म्हणजे मी आणि एक दुसरा काय होता आम्ही दोघं बोलत होतो त्याच्याबरोबर चर्चा करत होतो. आम्ही त्याला भारी पडायला लागलो म्हणून तो ग्रुपमधून लेफ्ट झाला. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खोट्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा गैरवापर होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो.
सोशल मीडियावरती प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरांमुळे आणि खोट्या अफवांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. या सर्व बाबींवरती आता कुठेतरी बंधनं येणे गरजेचं आहे. या सर्व गोष्टींना आळा बसणं गरजेचं आहे. शासनाने आता या सर्व बाबींवरती ठोस पावले उचलणे गरजेचं आहे. C24 ताससाठी अमोल जाधव, आंबेगाव, मंचर. जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी अशा विविध समस्या रोखण्यासाठी रावेत इथे बुधवारी पोलीस पाटील आणि व्हॉट्सअप स्टार ग्रुपच्या सदस्यांची बैठक विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी आयोजित केली होती. यावेळी नांगरे पाटलांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय. विविध समस्या, वाढते गुन्हेगारीचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा राखण्यासाठी रावेत इथे बुधवारी दुपारी पोलीस पाटील आणि व्हॉट्सअप स्टार ग्रुपच्या सदस्यांची बैठक विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे. गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत, महिलांचे दागिने हिसकावणं, वाढती लुटमार यांचा अहवाल घेत नियोजन करण्यात येत आहे. महामार्गावरनं गस्त वाढवण्यात येते. महिला मुलींच्या छेडछाडीच्या तक्रारी होत असल्यामुळे त्या रोखण्यासाठी निर्भया पथक तैनात करण्यात आलंय. साध्या गणवेशामधील महिला पोलिसांच्या माध्यमामधनं जिल्ह्यामध्ये सुमारे 42,000 मुलांवरती कारवाई करत पालकांनाही सूचित करण्यात आलंय, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथील घटना, पानसरे, कॉम्रेड कलबुर्गी हत्या आदी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी दिली आहेत. ते पुढे म्हणाले की वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण पाहता देहू रोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव MIDC, चाकण आणि आळंदी ग्रामीण पोलिसांकडील 5 पोलीस ठाणं शहर पोलीस ठाण्याला जोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हे ओव्हरऑल दिसून आलेलं होतं. त्यासाठी निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली पूर्ण रेंजमध्ये, ज्यांनी जवळजवळ 22,000 तुकार आणि टवाळखोरांच्यावर एका वर्षात कारवाई केलेली आहे. आणि या टीम्स आपण प्लेन क्लॉथमध्ये ठेवल्या. असं दिसून आलं की मुली आणि महिला या जनरली पोलिसांकडं येत नाहीत तक्रार करायला, कारण त्यांची शाळा बंद होते किंवा मग कामावर जाण्याचं बंद होतं. तर आपण मोठं लेडी कॉन्स्टेबल्स ज्या आमच्याकडे यंग फिट कॉन्स्टेबल आहेत त्यांना कॉलेज स्टुडंटसारखं दाखवून जीन्स टी-शर्ट देऊन त्या पब्लिक प्लेसेसमध्ये, आता उदाहरणार्थ मला आळंदीची केस माहीत असेल की त्या याच्यावरती घाटावरती अनेक अंबट शौकीन येतात. तर असं आमच्या लेडी कॉन्स्टेबलला सुद्धा एक जण अप्रोच झाला. पाठीमाग आपली छुप्या वेशातली टीम होती, त्याला पकडला, त्याची चार्जशीट 24 तासात केली आणि त्याला 6 महिन्याची जेल आणि 5,000 रुपये दंड, अगदी 12व्या दिवशी जजनी त्याला शिक्षा ठोठावली. तर अशा प्रोएक्टिव्हली यामध्ये आपण गोष्टी केलेल्या आहेत. कम्युनिटी कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी आता विशेष करून कोरेगाव भीमाच्या अनुषंगानं गावागावात बैठका घेतल्या आणि गावागावात जे रिफ्ट कुठं कुठं तयार झालेली आहे त्याच्या संदर्भात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेण्यात सुरू केलं. दोन्ही वृत्तसंकलन विभाग, C24 तास, मावळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार. विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्रामधील पहिली युवा संवाद परिषद सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये पार पडली आहे. या परिषदेमध्ये खासदार आणि भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूनमताई महाजन यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती नाराजी व्यक्त केली आहे. आजकाल इंजिन घड्याळावर चालतंय. जेव्हा इंजिन घड्याळावर चालतंय तेव्हा कमळाचं काय चाललंय? या इंजिन आणि घड्याळाला कोणी हात दाखवताय? कोणाचा कुठे धनुष्यबाण चालू आहे?
पण या सगळ्या राजकारणाच्या चिखल्यामध्ये कमळ फुलतंय असं म्हणत खासदार आणि भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनमताई महाजन यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलंय. महाराष्ट्रामधील पहिली युवा परिषद सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये पार पडली आहे. यावेळी महाजन बोलत होत्या. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार आणि भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनमताई महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार संजय पाटील, भाजपचे आमदार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या पकोड्याच्या वक्तव्यावरती काँग्रेसनं केलेल्या आंदोलनावरती देखील पूनम महाजन यांनी यावेळी टीका केली आहे. मला पत्रकारांनी विचारलं की आजकाल इंजिन घड्याळावर चाललंय. जेव्हा इंजिन घड्याळावर चाललंय तर कमळाचं काय चालू आहे? म्हणजे इंजिन घड्याळ चालू आहे, त्या इंजिनाला घड्याळ चालवतंय म्हणून हात कोणी दाखवतंय, कोणाचं कुठे धनुष्यबाण चालू आहे. पण या सगळ्या राजकारणाच्या चिखलात कमळ चांगलं फुलते, हीच कमळाची विधवेची बाजू आहे. कोणी कोणावर राहो, कोणाचं कोणावर लग्न असो, कोणाकोणाचं मधुचंद्र असो, देव जाणे काय चालू आहे. पण भारतीय जनता पार्टी हा दीनदयाल उपाध्यायांच्या विचाराचा, अटल बिहारी वाजपेयींनी, अडवाणींनी पुढे आणलेला हा भारतीय जनता पार्टीचा कमळ आहे. की दिवस रात्र लोकांसाठी जसं दीनदयाल उपाध्यायांनी शिकवले, चरे वेती चरे वेती चरे वेती, चलते रहो चलते रहो चलते रहो, आगे लड़ते रहो, लोगों के लिए काम करते रहो और लोगों की सेवा में अपने जीवन को अर्पण करते रहो. ही भारतीय जनता पार्टी है. हे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आज हे सगळे युवा जमले. आज ही युवा परिषद आहे, युवा संवाद परिषद आहे. आज या 2 डब्यात युवकांनी सगळ्या गावागावात जाऊन, पूर्ण शहरात जाऊन आपले काय भेडसावणारे प्रश्न आहेत, त्याच्या गावाचे काय भेडसावणारे प्रश्न आहेत, त्याला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, महाराष्ट्र सरकार असो, देशाचं सरकार असो, आदरणीय नरेंद्र मोदी असो, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, आज ते डब्यात आहेत. आज आपल्याकडे वेळ कमी आहे, गावाला जायचं सगळ्यांना परत. पण त्या डब्यातल्या एक प्रश्नाचं उत्तर मी स्वतःच्या हातून लिहून तुमच्या घरी तुम्हाला पाठवी, ही ग्वाही तुम्हाला देते आणि हे करून दाखवते. हे मत भारतीय जनता पार्टी दाखवते. आज विरोधी पक्षात मोठा लोट उमटलाय. सगळीकडे कुठे ना कुठे सभा चालू आहे, विरोध चालू आहे. म्हणतात ही सरकार शेतकऱ्यांसाठी नाही, ही सरकार ह्याच्यासाठी नाही. 15 वर्ष. आज तुम्ही तिजोरीचं उदाहरण दिलं भाऊ. त्या तिजोरीच्या दोन्ही चाव्या एक हाताकडे आणि घड्याळाकडे होत्या. तेच त्या तिजोरीची चावी चालवत होत्या. मॅनेजर जो होता तो या देशाचा, या महाराष्ट्राचा मतदार होता. त्या मतदाराला सुद्धा चावी दिली नाही. आपल्या चाव्या घुसळत त्या बँकेवर दरोडा टाकत या लोकांनी आपल्या लॉकरनी चावी उघडून लोकांचं सगळं मत, लोकांचे सोनं, लोकांचं आयुष्य, लोकांची सुख स्वप्न घेतली. 15 वर्ष. जेव्हा ती सुख स्वप्न 15 वर्ष घेतली, आज बरं जागून आठवलं. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही ठीक आहे भारतीय जनता पार्टी सगळीकडे, आज आपल्याकडे सरपंच आहे, आपल्याकडे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे, खासदार आहे, आमदार आहे, सगळे आहेत. भारतीय जनता पार्टीने हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हणजे बिलकुल दमानं. आम्ही आलो कामानं, तुम्ही जरा घ्या दमानं विरोधी पक्ष नेत्यानो, कारण ही मेहनतीची पार्टी आहे. ते म्हणे नाही त्यांच्यात अस्वस्थता आहे. म्हणजे असणारच. दरोडा घालून 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 लोकांचं आयुष्य संपवून दरोडेखोरांकडून अपेक्षा काय असते? त्यांच्या मनात हेच असतं की आज उठला दरोडा कसला बांधायचा, आज कुठे जायचं, कोणत्या सत्ता घ्यायची, कोणत्या सत्तेतून लोकांचं शोषण करायचं. आज या शोषणातून नवीन आपल्याला युती दिसली की इंजिन घड्याळावर चालत चाललेलं आहे. आज शाहू फुले आंबेडकर सगळ्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे हेच राजकारणी रोज घड्याळात बघून प्रत्येकाच्या आयुष्याचा. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. शासकीय तंत्रनिकेतन येथील स्वयंचल अभियांत्रिकी विभागामधील विद्यार्थ्यांनी पुणे येथे पार पडलेल्या ऑटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशिप 2018 या मोटर कार स्पर्धेमध्ये ऑथेंटिक या विभागामध्ये पारितोषिक पटकावले. शासकीय निकेतन अवसरी येथील स्वयंचल अभियांत्रिकी विभागामधील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या 125 सीसी क्षमतेच्या मोटर कार स्पर्धेमध्ये ऑथेंटिक या विभागामध्ये पारितोषिक पटकावले. या स्पर्धेमध्ये देशभरामधनं 36 संघांसह 900 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेकरता 125 सीसी क्षमतेचं इंजिन वापरून मोटर कार तयार केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाचं शासकीय तंत्रनिकेतन अवसरीचे प्राचार्य श्री SR केरकळ यांनी अभिनंदन केलंय. सहभागी झालेल्या संघांचं नेतृत्व अभिजित थोरात या विद्यार्थ्यांना केलं, तर स्पर्धेदरम्यान मोटर कारच्या चालकाची जबाबदारी अवधूत पोखरकर या विद्यार्थ्याकडे होती. याप्रसंगी स्वयंचल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख श्री KM पवार यांनीही विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक केलंय. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाचं शासकीय निकेतन विभागाकडनं तसेच समाजामधनं मोठं कौतुक होत आहे. मी सतीश केरकळ, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन अवसरी. आमच्या संस्थेतील ऑटोमोबाईल विभागाच्या 20 विद्यार्थ्यांनी AIRC 2018 सीझन 2 या प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतलेला आहे, ज्यामध्ये देशभरातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन यांच्या टीम्सनी सहभाग घेतलेला आहे. आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना या सहभागामुळे निश्चितच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. तसेच ॲस्थेटिक विभागामध्ये त्यांनी पारितोषिक पटकावल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे. तरी या निमित्तानं मी त्यांच्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी प्राध्यापक क्रांतिवीर पवार, स्वयंचल अभियांत्रिकी विभाग, शासकीय तंत्रनिकेतन अवसरी या संस्थेमध्ये कार्यरत असून यावर्षी सन 2018मध्ये आमच्या महाविद्यालयातील आमच्या विभागातील तृतीय वर्षाच्या 20 मुलांनी राष्ट्रीय ऑटो रेसिंग स्पर्धेमध्ये गोकार्ट तयार करून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेमध्ये एस्थेटिक विभागामध्ये प्रथम पारितोषिक संपादन केलेले आहे. याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. नमस्कार, मी विवेक व्यंकटराव पाटील, स्वयंचल विभागात कार्यरत असून यावर्षी आम्ही प्रथमच ऑटो इंडिया रेसिंग या इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि मी माझ्या मुलांचं या इव्हेंटमध्ये ॲस्थेटिक विभागामध्ये रनरअप आल्यामुळं मनापासून त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांनी या केलेल्या कामगिरीमुळं मला खूप अभिमान वाटतो आहे त्यांचा आणि त्यांनी यानंतर हे स्पिरिट जागृत ठेवून त्यांनी यानंतरच्या इव्हेंटमध्ये प्रथम पारितोषिक मिळवावं ही आशा ठेवतो आणि मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. मी गोकार्ट या प्रोजेक्टसाठी फॅकल्टी ॲडवायझर आणि मार्गदर्शक होतो. तर 125 CC या कॅटेगरीतील छोटी कार बनवताना 20 मुलांच्या टीमसोबत मी आणि प्राध्यापक पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने ही कार बनवली व या कारला ॲस्थेटिक या विभागात आम्ही पारितोषिक पटकावलं. यामुळं आमच्या सर्वांचाच आनंद द्विगुणित झालेला आहे. मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. स्वप्नी जाधव, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. रांजणगाव MIDC मधील सुप्रीम ट्रूज कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध कामगारांनी सुरू केले बेमुदत आमरण उपोषण. राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी न केल्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या समाज बांधव आणि गटविकास अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद. बजरंग दलाच्या 50 कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोखरकर यांच्यावरती मारहाण केल्याचा गुन्हा दाखल. मात्र बजरंग दलानं केले आरोपाचं खंडन. आणि सांगली स्टेशन चौकामध्ये पार पडली पहिली युवा संवाद परिषद. पूनमताई महाजन यांनी केले राजकीय परिस्थितीवरती भाष्य. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.